जी काही मोठी नावं आहेत ना ती तितकीशी चाललेली नाही आहेत. केतन म्हात्रे 33 बाईक 5 मालिकेवरच्या कार आज चालला नाही, तो फ्लॉप झाला. या मॅच मध्ये फ्लॉप शो त्याचा पाहायला मिळाला. आकाश तारेकर चालला, परंतु आकाशने चांगली बॅटिंग केली. प्रसन्न पाटीलने बॉलिंग केली, जिथे मयूर वाघमारेने शेवटचं षटक हाताळलं. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेला मुकेश नाईक या नावामध्ये मोठी जादू आहे. या खेळाडूने मोठा कारनामा सातत्यपूर्ण करून दाखवत असताना पाहायला मिळाला. बॅकफुटला ऑन साइडला केलं, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. इरफान मलिक त्याने टिपला झेल, खेळाडू क्रमांक 2 होईल इथे बाद. तो इरफान मलिक नाही तर कुणाल तारेकर, पनवेलच्या पारगावचा असणारा खेळाडू. एका तारेकरचा शो आपण पाहिला तर दुसऱ्या तारेकरने एक चांगला झेल टिपलाय. मैदानाच्या आतमध्ये 1 वरती 2 बाद झालेत. हॅट्रिक अद्याप या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेली नाहीये. पहिला गोलंदाज मुकेश नाईक हॅट्रिक वरती येऊन पोहोचलेला पाहायला मिळतोय. इथे हॅट्रिक संपादन करण्यात येईल का? भिवंडीचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जयेश जनार्दन पाटील 444 हा त्याचा लकीएस्ट नंबर आहे. कांगा लीग स्पर्धांमध्ये चांगल्या रीतीचं प्रदर्शन लेदर बॉल मध्ये नेहमीच पाहायला मिळतं. रिलायन्स साठी चांगल्या रीतीचं क्रिकेट खेळत असताना त्याला आपण नेहमी पाहिलंय, परंतु आज त्याच्या माध्यमातून कशा रीतीने परफॉर्मन्स करण्यात येईल. स्लॉक स्वीप स्ट्रॉंग झोन आहे त्याचा आणि फेवरेट स्ट्रोक आहे त्याचा. स्लॉक स्वीप मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना क्रिकेटमध्ये फॉलिंग स्वीप कोणी आणले असेल ना ती हाताच्या बोटावरची सुरुवातीची पहिली नावं कृष्णा सातपुते, जयेश पाटील आणि त्यापैकी एक जयेश जनार्दन पाटील स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. जयेश पाटीलला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. होळी गावचा खेळाडू पण भिवंडीच्या होळीचा असणारा हा खेळाडू स्ट्रायकर एंड वरती आहे. हॅट्रिकचा बॉल मुकेश नाईक, हॅट्रिकचा बॉल पंचांकडे अपील करण्यात आली. उजव्या सीच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. तिथे चेंडूवरती येत असताना आपण तुषार शर्मा अर्थात मन्नीला पाहिलं. वेगाने आला तो चेंडूवरती. एक लेजंड क्रिकेटर म्हणून तुषार शर्माकडे नेहमीच पाहिलं जातं. पनवेलच्या कळंबोलीचा असणारा खेळाडू ज्याला आपण पाहतोय बिलाल राजपूत 38 सर्कल मध्ये त्याला बोलावण्यात आलाय. सध्या दगडीला तो पाहायला मिळतोय. शॉट फाईन लेगला जिथे क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण इरफान मलिकला पाहतोय. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका तर चांगला आहे. चेंडूला एलिव्हेशन दिले, परफेक्ट टायमिंग परफेक्ट कनेक्शन. चेंडूला दिले एलिव्हेशन, ठोकलाय षटकार. पाहायला मिळाला. केतन पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक त्याचा बॅट मधून आलेला पाहायला मिळाला. ऑन साइडला एक दर्जेदार स्ट्रोक त्याने इथे खेळलाय. SM इंजिनिअरिंग अर्थात भिवंडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना केतन पाटील बॅटिंग करतोय. नवघरचा खेळाडू आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा चेंडू जिथे स्थिरावलाय, मोठा फटक्यापासून वंचित ठेवलाय बॅटरला. पुनरागमन चांगलं झालं मुकेश नाईकच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती 8. 2 खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलेत. या ऐकूया प्रणय रिजेच्या माध्यमातून मधुर संगीत. आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संघर्ष करावा लागेल या मॅचच्या दरम्यान. संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवतो. आज या ठिकाणी संघर्ष तुम्हाला करावाच लागणार आहे. इरफान मलिक गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. मूळचा रांचीचा आहे, परंतु सध्याच्या घडीला क्रिकेट ज्या पद्धतीने त्याने खेळलंय, एक गोष्ट विसरण्याजोगी आहे इरफान मलिकला. इरफान मलिक एक गोष्ट आवर्जून इथे विसरण्याचा प्रयत्न करेल, कारण आपण पाहिलं ना तर नितीन माटुंगे हे नाव
काही दिवसापूर्वी विसरण्याचा प्रयत्न करेल आणि तो बॉलिंग साठी दाखवत असताना पाहायला मिळेल. इरफान मलिक गोलंदाजी मार्क मध्ये दाखवत असताना आपण पाहतो 8-2. मुंबापुरीमध्ये चांगल्या रीतीचं क्रिकेट तो खेळत असताना पाहायला मिळाला. काळा चौकीचं मैदान मला आठवतं. हा बॉल मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. एक धाव तर निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. सेकंड रन इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. सेकंड रनच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. मैदानाच्या आतमध्ये या धावा इथे अर्जित करण्यात येतात. संघाची धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचत असताना मॅजिकल फिगर्स 10 रन्स ऑन दी बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. बिलाल राजपूत फलंदाजी कशी करेल, इरफान मलिक कशा रीतीने बॉलिंग करेल, या गोष्टी चर्चेचा विषय राहू शकतात. बॅटिंग ऑलराऊंडर आहे इरफान. उजव्या सीच्या बाहेर हलक्या हाताने स्टीअर केला. डीप मध्ये चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. तिथे अक्षय पवारला आपण पाहतो वेगाने चेंडूवरती येत असताना संघाची धावसंख्या एकाने पुढे. धावफलकावरती धावा त्या 11, 11 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. दुसऱ्या षटक प्रगती पथावरती इरफान मलिक. एनबी अवध या टीमचं प्रतिनिधित्व त्याला करत असताना पाहायला मिळतं. आपण त्याचं पाहतो बॉलिंग एनालिसिस. 3 बॉल टाकले, 3 धावा त्याच्या प्रत्येक बॉल वरती आलाय. चांगल्या दर्जाची ऍक्शन आहे, चांगल्या दर्जाचे खोलवर टप्प्याचे बॉल तो हाताळतो. वाईड यॉर्कर हा स्पेशल बॉल आहे त्याचा. हा चेंडू इथे स्विच हिट केलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. परेश कडके चेंडूवरती येतोय. एक धाव निश्चित मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न वेगाने सेकंड रन कंप्लीट करण्यात येते. कळंबोलीचा हेलिकॉप्टर बॉय, रोडपालीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चेंडूवरती आला. पहा हा स्विच हिट, एक देखणा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. इम्प्रोवायझिंग केलं या स्ट्रोकला खेळत असताना. हल्लीचं क्रिकेट हे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक वरती जास्तीचं चालतं. आविष्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचा भर दिला जातो आणि आविष्काराचं दुसरं नाव केतन पाटील, नवघरचा खेळाडू. धावफलकावरती धावा. यावेळेला डान्सिंग डाऊन विकेट आले. तिथे लॉंग ऑनला चेंडू सीमारेषेच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. नयन भगत पोहोचणे आधी चेंडूने ओलांडली सीमारेषा. चौकार. आणि आयोजक मी सगळ्यांचं लक्ष वेधेन की दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. व्यासपीठाच्या पाठीमागे आपण कृपया त्या ठिकाणी उपस्थित व्हा. 17-2 षटक क्रमांक प्रगती पथावरती असताना दुसरं इरफान मलिक अद्याप महाग राहिलाय. 9 धावा त्याने खर्च केल्या त्या षटकामध्ये. महागडी गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन तो सज्ज होईल. यावेळेला देखील स्वीट हिट करण्याचा प्रयत्न खोला टाकला होता. एक स्पेशल बॉल आहे त्याच्याकडे. सातत्यपूर्ण यॉर्क लेनचे चेंडू तो हाताळतो. मला कालच्या दिवशी ज्या पद्धतीने, परवाच्या दिवशी ज्या पद्धतीने जसप्रीत बुमराहने चेंडू हाताळला होता अगेन्स्ट इंग्लंड संघाच्या विरोधामध्ये, ज्या पद्धतीने पोप खेळाडूला बाद त्याने केलं, एक त्याच्याकडे आर्ट आहे आणि तो आर्टिस्ट देखील आहे. चांगल्या रीतीने खोलवर टप्प्याचा बॉल टाकतो. पहा हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न रिप्ले इथे दाखवण्यात येते. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. रिप्ले आपण पाहतोय. अगदी त्या ठिकाणी पाहिलंच नाही ज्या वेळेला स्ट्रोक केला. जयेश पाटीलला ठाऊक होतं इथे ट्रेडमार्क आहे त्याचा. ऑन साइड हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. चांगला षटकार आलाय. संघाची धावसंख्या 24-2. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. एक लेजंड खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मला आठवतं जयेश पाटील आणि सुमित डेकळे हे असे जे खेळाडू आहेत ना की सातत्यपूर्ण एका संघाचं प्रतिनिधित्व करत असायचे. सातत्यपूर्ण अनेक वर्ष चांगल्या रीतीने खेळ करत असताना पाहायला मिळाले. आणि आज तागा या चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकत्रितपणे पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 24. या स्पर्धेच्या माध्यमातून जयेश पाटील आणि ज्या वेळेला चर्चा ज्या वेळेला सुमित डेकळीची झाली ना की 2 खेळाडू एकत्रित येतात, त्यावेळेला आवर्जून एक नाम उल्लेख आम्ही करत होतो, आदरणीय नारायणजी मोरे. कारण त्यांना या खेळाडूंचे अगदी जवळचे त्यांचे संबंध आहेत आणि त्यांचे सातत्यपूर्ण प्रेम लायले या खेळाडूंविरुद्ध. निश्चितच
या खेळाडूंविषयी. नयन भगत गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. व्हेरिएशन, व्हरायटी त्याच्याकडे निश्चित आहे. सातत्यपूर्ण चेंडूवरती चांगल्या रीतीची पकड त्याच्याकडे पाहायला मिळते. चेंडू वळवण्यामध्ये तो सक्षम राहतो. कमी गतीने काही चेंडू वेगाने टाकत असताना त्याला आपण पाहिलंय. SM इंजिनिअरिंग साठी तो कशा रीतीची गोलंदाजी करेल. 24-2 नयन भगत गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना आपण पाहू. पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. मुकेश नाईक झेल त्याच्या हातून निसटलाय. जीवदान मिळत आहे केतन पाटीलला. संघाची धावसंख्या एकाने पुढे 25 वरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा होत असताना पाहायला मिळाला. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करणारा मुकेश नाईकच्या हातून हा इथे झेल निसटत असताना आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेला जयेश पाटीलने इथे स्ट्रोक केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. बिलाल राजपूत त्या ठिकाणी पाहायला मिळेल. फेकिक करण्यात येते. तद्वर मात्र घेतली जाणारी इकरी धाव संघाची धावसंख्या धाव फलकावरती 26. खुशबू गुजरात की बिलाल राजपूत याला आपण पाहतो. अहमदाबादचा खेळाडू. धाव फलकावरती धावा 26-2. धावा गोळा करावा लागतील. प्रतिस्पर्धी संघाकडे देखील तितकीची स्टार कास्ट आहे. खोला टाकलेला हा बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. ऑफ ड्राईव्ह करत असताना मुकेश नाईकला आपण त्या ठिकाणी पाहतो. एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्या एकाच्या मदतीने 27-2. 27 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. कॅचेस तितक्याशा म्हणायला हव्या होत्या. कॅचेस तितक्याशा झालेल्या नाही आहेत. धावा महत्वाच्या राहतील. 27-2 आहेत. पुढचा बॉल घेऊन नयन भगत पुन्हा एकदा सज्ज होईल. खोला टाकलाय. यावेळेला लॉंग ऑफला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पॅरलल स्ट्रोक आउट ऑफ दी पार्क. षटकार. SM इंजिनिअरिंग स्वप्नीलजी मोरे साहेब यांच्या मालकीचा संघ. नावेश 11 विचुंबे, निलेजी कांबळे साहेब आणि बाळाजी शिंदे साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. धाव फलकावरती 33-2. षटक क्रमांक 30. पुढचा बॉल नयन भगतचा हा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एक तर निश्चितच मिळेल प्रयत्न करण्यात येतो. इथे काय घडतंय. ही धाव अंगलट येऊ शकली असती. ही घिसाड घाई आहे. ही अंगलट येऊ शकते. धाव फलकावरती धावा आहेत त्या 34. इथे चेंडू कमी शेष आहेत. प्रथमेश अजूनही बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलेला नाहीये. महेंद्र मागेला संधी मिळालेली नाहीये. अर्थात इथे हात खोलावे लागतील दोन्ही बॅटर्सला. मोठे फटके खेळावे लागतील. श्याम चौधरी सारखा बॅटर अजूनही येणं बाकी आहे. हा बॉल इथे वेगाने टाकला. शरीर भेदक मारा पाहायला मिळतो. नयन भगत पहा त्याची बॉडी लँग्वेज, पहा त्याची आक्रमकता. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येत असताना 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 34-2. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर बॅटिंग करत असताना SM इंजिनिअरिंग मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलजी मोरे साहेब यांचा संघ. नयन भगत ज्याची एक आपण बॉडी लँग्वेज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34-2 आहेत. या एक DJ प्रणय यांच्या माध्यमातून मधुर संगीत. शरण न जाता परिस्थितीवरती मात करणं गरजेचं राहतं आणि ते इथे केलं. नयन भगत नाही. परिस्थिती त्याने पाहिली. परिस्थितीला सुधारण्यासाठी मनस्थिती त्याची चांगली पाहायला मिळाली. चला नेक्स्ट मॅच आजच्या दिवसामधील या फर्स्ट हाफ मधील शेवटचा सामना असेल. विराट 11 कोलाड अर्थात बाळाजी महाबळे साहेब यांचा संघ. त्याच्या विपक्ष खेळत असताना NDR वॉरियर्स नावे. दोन्ही टीमचे कर्णधार. चला लवकरात लवकर या. चला मी धनंजय पोकळे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करण्यात येईल. विराट 11 कोलाड अर्थात उरण तालुक्यातील खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतील. तर ND वॉरियर्स नावे या संघाच्या माध्यमातून जिथे आपण पाहणार आहोत मुरुड तालुक्यातील खेळाडू खेळत असताना
मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती 34 ला 2. गोलंदाज उमेश माळीचा पहिला बॉल जमिनी लगत राहिलाय. शॉर्ट पॉइंट लेगला क्षेत्ररक्षक इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक चिकी सिंगल घेत असताना धाव फलकावरती धावा एकेरीच्या मदतीने पुढे येत असताना पाहायला मिळेल. उमेश माळीला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. शॉर्ट पॉइंट लेगला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. केवाळेचा हा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये उमेश माळीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेला लोड फुलटोज आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होतोय. परेश कडके चेंडूवरती आलाय. एक धाव निश्चितच मिळाले. दुहेरीचा प्रयत्न इथे वेगाने. सेकंड रन कंप्लीट केले. तिहेरीसाठी पलटतात. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये धावा इथे मिळत असताना मनीष शर्माने प्रसंगावधान दाखवलं नाही आणि त्याचा इथे प्रत्युत्तर मिळालंय. धावा आल्या त्या 3. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीची रनिंग बिटवीन विकेट. उमेश माळी केवाळेचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना केवळाला अजून एक मोठी स्पर्धा देखील येते काही दिवसांवरती. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. अवांतर धावा धाव फलकावरती येत असताना अतिरिक्तच्या मदतीने धाव फलकावरती धावा त्या 39 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. क्षेत्र कोणतेही असू द्यात आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असेल ना तर यशालाही पर्याय नसतो. इथं कष्ट करावे लागतील. कष्ट उपसावे लागतील. बॅटिंग करणारी टीम SM इंजिनिअरिंग या टीमला या धावसंख्येचा पाठलाग एक मोठं लक्ष उभं करावं लागेल. गोलंदाज लोड फुलटोजा बॅटची लिडिंग आहे. शॉर्ट पॉइंट लेगला क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. खेळाडू बाद जय जनार्दन पाटील. झेल टिपला अनिकेत मोकलने. खेळाडू बाद होत असताना साई गावचा खेळाडू अनिकेत मोकल खेळाडू बाद. लगातारच्या 2 षटकारांसाठी रमाकांतजी मोरे साहेब SM इंजिनिअरिंगचे 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. धावा आलेला नाही आहेत आणि धावा कशा यायला हव्यात ना ते SM इंजिनिअरिंग यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण धावा गोळा करण्यासाठी प्रथमेश ठाकरे वारेटचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. विराट 11 टीमचा कर्णधार आणि NDR वॉरियर्स टीमचा कर्णधार. चला लवकरात लवकर या टॉस करण्यात येईल. स्वप्नीलजी मोरे साहेब SM इंजिनिअरिंग. त्याच वेळेला नावेश इलेवन विचुंबे निलेजी कांबळे साहेब बाळाजी शिंदे साहेब यांच्या मालकीचा संघ 39 ला 3. प्रथमेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये येत असताना उमेश माळी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाची कामकाज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. कारण त्याने या षटकामध्ये केवळ 5 धावा दिल्यात. षटक क्रमांक प्रगतीपथावरती 4थं पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला प्रथमेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आपण आल्याची जाणीव त्याने करून दिली आहे. षटकार जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता. वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. मैदानाच्या आतमध्ये आला. धावा थांबल्या होत्या. त्याने षटका ठोकला. आणखीन एक ऑन साइडला केलाय. इरफान मलिक त्या ठिकाणावरती आहे. धावा इथे मिळत असताना एक तर मिळाले. दुरेचा प्रयत्न इथे चौकार आलाय. आणखीन एक फटका सीमारेषेच्या बाहेर. चौकार. केवाळ्याचा गोलंदाज उमेश माळीवरती इथे हल्ले चढवले जात आहेत. इरफान मलिक तिथे जगलिंग करत होता बॉलशी. एखाद्या सर्कसची आठवण झाली. चौकार आला. संघाच्या धावसंख्येची भरत 49. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लिगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येत असताना एक व्हाईट बॉल आलाय. त्यावरती सिंगल. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने अर्धशतक कंप्लीट होत आहे. 51 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 51 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स.
51 धावा धावफलकावरती आहेत मैदानाच्या आतमध्ये. केतन पाटील अजूनही उभा. 10 बॉल 18 वरती तो नॉट आउट खेळतोय. 2 बॉल 10 वरती प्रथमेश ठाकरे बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत 51 ला 3. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना उमेश माळी यावेळेला खुला टाकला उजव्या शीच्या बाहेर. वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती 51 आहेत. 3 खेळाडू बाद झालेत बॅटिंग करत असताना. SM इंजिनिअरिंग हा शेवटचा बॉल आपण पाहू शकतो. साइड अँगलने टाकला. बॅटची आतली कड घेतली. डॉट बॉल आलाय. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. धावफलकावरती 51 ला 3. खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतल्यात. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा 51 आहेत. 3 खेळाडू बाद झालेत. प्रथमेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. इथे धावा गोळा कराव्या लागतील कारण तितकीची चांगली बॉलिंग लाईनअप ही या संघाकडे आहे. भिवंडी संघाचा अर्थात एका बाजूला SM इंजिनिअरिंग या टीमचं लक्ष वेधलं तर त्यांच्याकडे चांगल्या रीतीचे गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे गंगाधर इंगोले आहेत. त्यांच्याकडे प्रथमेश ठाकरे आहे. जिथे हिमांशु पाटील अलीमगढ़ एक्सप्रेस यालाही आपण पाहणार आहोत. अर्थात चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत परंतु धावा बनवणं गरजेचं आहे. धावा गोळा कराव्या लागतील. इरफान मलिक शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळेल. ऑन अ स्क्रीन आपण इरफान मलिकला पाहतोय. चांगल्या दर्जाची ऍक्शन आहे. चांगल्या दर्जाची शैली आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट एक फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या षटकापासून ते शेवटच्या षटकापर्यंतची गोलंदाजी ही त्याची नेहमीच पाहायला मिळते. तो सज्ज होतोय. यावेळेला फटका चांगला आहे. चेंडू मध्ये एक चांगले एलिव्हेशन प्राप्त केले. पाठवलाय लांब लचक लांब 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 वरचा हा षटकार. मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद, इसीलिए सफर मेरा जारी. 3 बॉल 16 वरती खेळतोय वारेडगावचा सितारा. परवाच्या दिवशीची एक इंटरव्ह्यू व्हायरल झाली. मी माझ्या गावासाठी नेहमीच खेळेन कारण माझं गाव जे आहे ना तो माझा अभिमान आहे. आणि इथे 3 बॉल 3 षटकार आले ना तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आदरणीय स्वप्नीलजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून SM इंजिनिअरिंग धावफलकावरती धाव आहेत त्या 57 आणि रमाकांतजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून लगापाठचे 2 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. प्रथमेश ठाकरे लोअर फुलटोज आहे. यावेळेला ड्राईव्ह केलं डीप अक्षा खबरला. क्षेत्ररक्षक आहे नयन भगत. फेकी करण्यात येते. तत्वर 1 मिळाले. दुहेरीचा प्रयत्न. इथे सेकंड रन अंगलट येते. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू होईल तो बाद. जिथे आपण पाहिलं ना महेंद्र मागे जो पडग्याचा खेळाडू आहे परंतु ठाणे जिल्हा प्रीमियर लीग काय बॅटिंग केली होती त्याने. संघ अडचणीमध्ये होता. 12 बॉल 47 आवश्यकता होती आणि या खेळाडूने 1 मॅन शो केला होता. तो नॉन स्ट्राइक एंड वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो. स्ट्राइक एंड वरती आहे प्रथमेश. इथे हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. 1 धाव निश्चित. दुरीचा प्रयत्न वेगाने सेकंड रन कंप्लीट करण्यात येते. धावा मिळाल्या त्या 2 संघाची धावसंख्या दुरीच्या मदतीने वेगाने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 60 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. महेंद्र मागे अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. लेफ्ट हँडर बॅटरला जास्तीची हवा आहे किंवा जास्ती चांगली बॅटिंग करू शकतात. अशा परिस्थितीमध्ये आपण जिथे मैदानाच्या आतमध्ये जास्तीचे राईटी पाहिले. खुला टाकलेला हा बॉल तिथे ऑन साइडला खेळण्यात आला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय.
एक धाव निश्चितच मिळेल. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. धाव फलकावरती धावा आहेत ते 61. श्याम चौधरीला तितकी संधी मिळाली नाही या मॅच मध्ये. 2 लेफ्ट हँडर या संघाच्या साईड मध्ये पाहायला मिळाले. लेफ्ट हँडरने धावा बनवल्या. या आधीच्या मॅच मध्ये योगेश पवारला आपण पाहिलं होतं, त्याने धावा बनवल्या. सुमित डेकळेच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत. धाव फलकावरती 61 ला 4. शेवटच्या षटकातील काही चेंडूचा विशेष. लोअर फुलटोज आहे, मिस टायमिंग, बॅटचा स्टिकरला लागलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. नयन भगत चेंडूची फेकी करतोय. तद्वर मात्र घेतली जाणारी केवळ एकरी धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. धाव फलकावरती धावा आहेत त्या 62. उत्तरार्धामध्ये तुम्ही लेफ्ट हँडर बॅटर मध्ये जिथे इरफानलाही पाहाल, कारण तो एक चांगल्या दर्जाची बॅटिंग करू शकतो. तोही चांगल्या दर्जाने बॅटिंग निश्चित करतो. धाव फलकावरती धावा आहेत त्या 62 ला 4. शेवटचा बॉल पूर्वार्धाचा खेळ. शेवटचा चेंडू इथे ऑन साइडला खेळण्यात आला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक अक्षय पवार फंबल झालाय. फेकी करण्यात येते. तद्वर धावा अर्जित करण्यात आल्या त्या 2. मनीष शर्मा, इरफान पलिक हे 2 लेफ्ट हँड बॅटर असतील. प्रतिस्पर्धी संघाकडे 64 बनल्यात. 65चं टार्गेट आहे. या आपण टॉस साठी आमंत्रित करतोय. विराट 11 आणि NDR वॉरियर्स या दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस करण्यात येईल. आणि या उत्तरार्धाची जशी सुरुवात होईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि अगदी त्याच वेळेला या उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बघडतं या आपण आवाज ऐकूयात. प्रथमेजी ठाकूर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. प्लेइंग 11ची लिस्ट ही आमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं राहील. आपण लक्ष वेधूयात. NDR वॉरियर्स नावे आणि विराट 11 कोलाड या बोलूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस करण्यात येईल. या पण बाळाजी माबडे साहेब आणि अगदी त्याच वेळेला लवजी खेडेकर यांना विनंती करूयात की या आपलाही एक यथोचित मानसन्मान आम्ही करतो आहोत. NDR वॉरियर्स लवजी खेडेकर यांचा सन्मान आणि आदरणीय बाळाजी माबळे साहेब यांचाही सन्मान आपण करूयात. टॉस साठी या नेक्स्ट मॅच चे दोन्ही टीमचे कॅप्टन. धाव फलकावरती धावा बनल्या त्या 64-65चं लक्ष्य आहे. चांगली मॅच होईल यात ती मात्र शंका नाही आहे. उमेश नाईक यांना मी विनंती करेन संपर्क साधा समालोचन कक्षाशी. चला टॉस साठी इन्व्हाइट करतोय दोन्ही संघाचे संघनायक विराट 11 कोलाड आणि NDR वॉरियर्स नावे. चला कॅप्टन आपण यायचं. आपण टॉस पूर्ण करून घेणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आपण उपस्थित राहायचं आहे. टॉस आपण प्रथम पूर्ण करतो. विराट 11 कोलाड आणि NDR वॉरियर्स नावे. NDR वॉरियर्स नावेचे कॅप्टन इथे आलेले आहेत. विनंती असेल बाळा महाबळे साहेब, चला आपला कॅप्टन आपण पाठवून द्या. आपण टॉस पूर्णता करून घेणार आहोत. पहिल्या फेरीतली ही 4थी लढत असणार आहे. एका बाजूला विराट 11 कोलाड बाळासेठ महाबळे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ, दुसऱ्या बाजूला ND वॉरियर्स नाबे संघ आपण पाहतोय. चला विराट 11 कोलाड कॅप्टन उपस्थित आहेत का? विराट 11 कोलाडचे कॅप्टन, आपणास विनंती असेल की आपण त्वरित यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, टॉस बॉक्स मध्ये.
चला कॅप्टन उपस्थित राहायचं, आपण टॉस करून घेणार आहोत. विराट 11 कोलाड विपक्ष एनडीआर वॉरियर्स नावे दोन्ही संघांमध्ये पहिल्या फेरीतली ही शेवटची लढत असणार आहे. कॉल चला विराट 11 कोलाड संघाचा कॅप्टनचा कॉल, हेड्स इज दी कॉल अँड टेल्स इट इज काटा आलाय. फर्स्ट ऑफ ऑल आपण टॉस जिंकलाय, महत्वपूर्ण सामना पहिल्या फेरीतली आपली शेवटची लढत असणार आहे. डिसिजन काय असेल? नक्कीच फिल्डिंगचा प्रयत्न असेल. 5 षटकांचा सामना आहे. माइंडसेट काय की चेसिंगसाठी किती टोटल सेफ वाटतोय की पहिल्या सेशनमध्ये इतक्या धावापर्यंत रोखलं तर सेकंड इनिंगमध्ये चेसिंगला तितकासा प्रॉब्लेम येणार नाही? 55 ते 60 धावांचं टार्गेट ठेवायचं त्यांचं आम्ही प्रयत्न करू. तर चांगली बॉलिंग अटॅक आहे, नक्कीच चांगलं खेळायचा प्रयत्न करू. ओव्हरऑल या स्पर्धेबाबत काय सांगाल? इतकं भव्य आयोजन आपण पाहतोय, तब्बल 12वं पर्व या स्पर्धेमध्ये, 12व्या सीझनमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. सातत्य राखणं भरपूर कठीण असतं. एखादी स्पर्धा आपण पाहतो 2 वर्ष 4 वर्ष 6 वर्ष, पण सलग 12व्या वर्षामध्ये या स्पर्धेचं पदार्पण आपण पाहतोय. स्पर्धेबाबत आणि या स्पर्धेच्या सातत्याबाबत काय सांगशील? नक्कीच तुषारचं आणि त्याच्या टीमचं अभिनंदन करेन, कारण मी ही टुर्नामेंट लास्ट 5 ते 6 वर्ष कंटिन्यू खेळतोय. खूप चांगलं आयोजन असतं आणि त्याच्यासारख्या टीमला म्हणजे त्याच्यासोबत असणाऱ्या टीमला पण कॉंग्रॅच्युलेट, कारण की एवढं 10 ते 12 वर्ष कंटिन्यू करणे साधी काम नसतं. कारण मी सुद्धा मुरुड प्रीमियर लीग आयोजन करत होतो. नक्कीच 2-3 वर्षात एवढं आम्हाला डिफिकल्ट जात होतं आणि हे नक्कीच त्यांचं 12वं वर्ष आहे. तर पुढील आणखीन असंच ते चालू ठेवतील, त्यासाठी त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन. भरपूर साऱ्या शुभेच्छा सामन्यासाठी तुम्हाला असतील. आणि टॉस गमावलाय, पहिली मॅच तुम्ही आता खेळणार आहात या स्पर्धेमध्ये, आपली पहिली मॅच असेल आणि पहिल्या फेरीतली शेवटची मॅच असेल. टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि टॉस जर तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? टॉस जिंकला तर आम्ही फिल्डिंग घेतली असती. आता मनाविरुद्ध होत आहे, फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंग करावी लागते. सो इथनं कोणत्या बॅटर्सवरती सर्वात जास्त प्रेशर असेल की सुरुवातीला जाऊन ते जास्त धाबा बनवतील, म्हणजे पॉवर प्लेचे 2 जे इम्पॉर्टंट ओव्हर्स असतील तिथे जास्तीत जास्त धाबा कोणते फलंदाज बनवू शकतात? पूर्ण टीमवर विश्वास आहे. ओव्हरऑल मॅनेजमेंट बाबत काय बसेल, काय प्रकारचं आयोजन आपण पाहतोय 12व्या पर्वामध्ये, दाबीर चषक आपण पाहतोय, दाबीर चषकाबाबत आणि संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट कमिटी बाबत काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे आणि इथे दरवर्षी आयोजन चांगलंच असतो. भरपूर साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला देखील मॅचसाठी. आणि नाणेफेकीच्या कक्षातून माहिती येते एनडीआर वॉरियर्स नावेनं टॉस इथं जिंकलेला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या आपण विशेष सन्मान करतो आहोत. बाळाजी माबळे सर यांना विनंती करेन, या आपण प्रथमतः सन्मानित करूयात. एनडी वॉरियर्स हे लहूजी खेडेकर साहेब यांचा सन्मान, आणि आज त्यांचा जन्मदिवस आहे. आज दाबीर चषकाचे संपूर्ण आयोजक आणि प्रमुख आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला जन्मदिवसाच्या लक्ष अशा शुभेच्छा. जय पाटणकर याचाही जन्मदिवस आहे. जय पाटणकर जर ऐकत असेल तर त्यालाही या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊयात. आज जीव सुटे यांचाही जन्मदिवस आहे. आणि जय पाटणकर जर का असेल ना तर कृपया या, आपला बर्थडे सेलिब्रेट करण्यात येईल. आपण सन्मानित करतोय लवजी खेडेकर साहेब, आणि त्याच वेळेला बाळाशेठ माबळे साहेब यांना विनंती करेन की आपलाही सन्मान आपण स्वीकारावा. मॅचला होते प्रारंभ, सामन्याला होते सुरुवात. पहिल्या बॉलला विकेटला, पहिला बॉल जर विकेट घेतली असे गोलंदाजाने तर रमाकांतजी मोरे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज होता. सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं तर हिमांशूला आपण पाहतोय. दुसरं सत्र सुरू झालं खेळास आणि आलिमगड एक्सप्रेस हिमांशू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. बॉलिंग ट्रॅकवरती होतो सज्ज. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर. सध्या आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅच, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉईंटचे फिल्डर पुढे सरसावले गेले. फर्स्ट स्लीप प्रिझन मध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेग देखील तैनात करण्यात आलाय. लॉंग ऑफ नाहीये दोन्ही, कारण आतमध्ये आपण दोन्ही फिल्डर पाहतोय, मिड ऑन आणि मिड ऑफला. बाहेर आपण पाहिलं तर उजवा हाताच्या फलंदाजासाठी डीप मध्ये स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आणि त्यानंतर कव्हर रिजन मध्ये एक फिल्डर. अशा प्रकारचा क्षेत्ररक्षणाचा जाळ आपण पाहतो. हिमांशू पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. आलिमगड एक्सप्रेस कुणासाठी चेंडू होता, अखूट टप्प्याचा लवकर पिक केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू धन करत बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ गेला होता, पण ज्या प्रकारे मी उल्लेख केला पूर्वी की स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले होते आणि कदाचित शॉर्ट पिच बॉल साठी ते फिल्डर तिथे ठेवले होते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये गेले धावत वेगानं, भरपूर चेंडूला अडवलं गेलं आणि 2 धावा इथे पूर्ण करण्यात आला. धावसंख्या 2 ने पुढे 3 वर. 3 रन्स ऑन दी बोर्ड. 5 षटकांचा सामना, 65चं लक्ष आहे. नावेश 11 भिसुंबे, निलेशजी कांबळे साहेब असतील, बाळा शिंदे साहेब असतील, पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो. स्विचेट करण्याचा दरम्यान प्रयत्न केला गेला. धावत संख्या फक्त 1. फेकी केली नाही कारण बॅकअपला फिल्डर तिथे मागे नव्हते, त्या अनुषंगाने मात्र कोणत्याही प्रकारची रिस्क घेतली गेली नाही. त्या अनुषंगाने आपण पाहतोय एक धाव पूर्ण करण्यात आली. धावसंख्या सिंगलने पुढे 4 वर. सध्या स्ट्रायकिंग इनवरती रमेश
पॉवरफुल पवारला आपण पाहतोय. धावसंख्या तितकीशी मोठी नाहीये 64, पण बॉलिंग अटॅक सध्याच्या घडीला आपण पाहिला तर SM इंजिनिअरिंग टीमचा देखील तितका चांगला आपल्याला पाहायला मिळेल. सो इथनं मॅच इंटरेस्टिंग होईल यामध्ये तिळमात्र शंका नाही. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. बॅकफुटला गेले, सेंटर टच कट केलाय चेंडूला. बॅकवर्ड पॉइंटच्या मधून निघून चालला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सुईमधून धागा निघावा असा अक्षरशः 2 फिल्डर मधून गॅप शोधून काढलाय. डावीर चषक चौकार. बिलाल राजपूतला आपण पाहतोय. ऑल इंडिया आयकॉन मधून 2 खेळाडू आपण पाहिले, एक बिलाल राजपूत आणि दुसरा आपण पाहतोय इम्रान. सध्या इम्रान मलिक नक्कीच डगआउट मध्ये असेल, पण सध्या बिलाल राजपूत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पॉवर हिटर म्हणून त्याची ओळख आहे. स्लॉग हिटिंग त्याला करण्यासाठी आपण सातत्याने ओळखत असतो. सध्या थोडं थांबवतो. बिहाइंड विकेट यष्ट्यांच्या भागी आपण पाहिलं तर सध्या टेनिस बॉल क्रिकेटचा पटलावरती बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं तर सुमित डेकळेला आपण पाहतो. हिमांशू आलिमगढ़ एक्सप्रेस गेल्या 2 ते 3 वर्षांच्या कालावधीमध्ये या खेळाडूने महाराष्ट्रभर त्याच्या नावाची चर्चा करण्यास सगळ्या प्रेक्षकांना भाग पाडलंय. जागेवरून पंच करण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल आपण पाहतो. स्वीपर कव्हरला वेगाने धावत आला. साहिल शेख तिथे उपस्थित होता आणि कोणत्याही प्रकारची इथनं मिस्टेक केली नाही. विकेटचं पतन होत असताना आपण पाहतो लागणारा या षटकातला आणि या सत्रातला दुसरा षटका हिमांशू पाटीलच्या खात्यामध्ये. दुसरी विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवले आणि स्लॉग हिटर म्हणून ज्याची ओळख आहे तो बिलाल राजपूत सध्या मैदानाच्या बाहेर. षटक पहिलं संपन्न आणि कंपॅरिझन जर सदाच्या घडीला केलं तर पहिल्या सत्रामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर मुकेश होता आणि सध्या हिमांशूला आपण पाहिलं जिथे दोन्ही म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये पण 8 धावा होत्या. 2 गडी बाद असं धावफलक आपण पाहिलं पहिल्या षटकानंतर आणि आता सेकंड इनिंग मध्ये देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलं गेलं. ते SM इंजिनिअरिंगच्या माध्यमातून हिमांशू पाटीलने धावा खर्च केला फक्त 8 आणि 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. श्री दहावीर चषक 2024 मानाची सन्मानाची अभिमानाची गौरवाची आणि परंपरेची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण अनुभवतोय. सातत्य या स्पर्धेचं प्रत्येकानं तोंडी भरून कौतुक केलं या स्पर्धेचं, कारण तब्बल 12व्या पर्वामध्ये या स्पर्धेचं पदार्पण आपण पाहतोय. थाटामाटानं डामडौलानं सर्वांसमोर ही स्पर्धा. हाफ ट्रॅकर ऑफ साइडला खेळला गेला. मिडॉलचा डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले त्यांच्या डोक्यावरून. पहिला टप्पा घेत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल. इट्स अ 4 रन. प्रथमेश ठाकरेचा बॉल ड्राईव्ह करण्यास भाग पाडलं गेलं. गुड फिल्डिंग. एक्सिलेंट फिल्डिंग इन इनफिल्ड. कव्हरच्या क्षेत्रामध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अभिनय पाटील समोर होता. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. क्विक ऍक्शन रिप्ले सध्या आपण स्क्रीन वरती पाहू शकाल.
वाईड ऑफ फाईट यॉर्करचा प्रयत्न केला गेला, ड्राईव्ह करण्यास भाग पाडलं गेलं आणि तिथे भिंती सारखा समोर उभा राहिला, अडवलं चेंडूला. मागे कोणतंही प्रोटेक्शन होतं, कदाचित चांगल्या धावसंख्या तिथे मिळाल्या असत्या, पण अडवलं चेंडूला. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. दरम्यान आता डावखुर आता फलंदाजासाठी अनुकूल हवा तर सुरू आहे, पण त्यासाठी आता ऑन साइड रिजन मध्ये आपण पाहिलं डीप मध्ये मिड विकेट आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन देखील आपण पाहतोय आणि पॉइंट देखील तैनात करण्यात आला. षटक दुसरं आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक, त्यामुळे आउटफील्ड मध्ये 3 फिल्डर आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. प्रथमेश ठाकरेला आपण पाहतोय. प्रथमेश पुढचा बॉल फुल टॉस ऑफ साइडला वळलाय. फुल टॉस नाही तर वेस्ट बीमर आणि त्यावरती लागली गेली मोर षटकार. अशी म्हणजे 1 2 3 4 5 6 नव्हे तब्बल 7 धावा. 7 धावांनी धावफलक तुफान गतीने पुढे सध्या आपण पाहतोय. 20 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले जणू काय दाखवला गेला. यापूर्वी स्क्वेअर लेग आणि आता मिड विकेटला टार्गेट करण्यात आलं. फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिटच्या चेंडूवरती लागली गेली मोर षटकाराची. ज्या क्षणी संपर्क झाला त्यावेळेस कॉन्फिडंट इतका होता की त्याला माहिती हा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. प्रथमेश ठाकरेच्या विरोधामध्ये चढवलेला प्रतिहल्ला. 65च्या चेसला सुरुवात झाली. कॅच ड्रॉप पॉइंटला. काय केलं आता? कॅच सोडली की मॅच सोडले. ह्या बॅटरनं 2 षटकार लगावल्यात. मनीष शर्माचा झेल ड्रॉप केला. समोर पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते अभिनय पाटील आणि पॉइंटला चेंडू सहसा वेगाने ट्रॅव्हल होत असतो आणि तिथे झेल ड्रॉप केला गेला. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण टिपा झेल जिंका क्रिकेटचा खेळ म्हटलं जातं, पण हा झेल इथे ड्रॉप केला गेला. महत्वपूर्ण झेल होता. मनीष शर्माची ते विकेट मिळाली असती तर कदाचित सामन्याला इथे कलाटणी दिली असती SM इंजिनिअरिंग टीमनं, पण इथे कॅच ड्रॉप झाली. 1 धाव मिळाली आहे. 27. 27 वर धावफलक. पिकअप शॉट उचलून फेकून दिला. मिड विकेटला टार्गेट करण्यात आलाय आणि हा बॉल देखील पाठवलाय प्रेक्षक कक्षामध्ये. मिड विकेटच्या बाहेर आसमानी टोले संघ षटकार. नामांकित खेळाडू आहे. चर्चेत राहिलेला विषय राहिलाय सध्याच्या घडीला. यंदा संघामध्ये स्पेशली फार चर्चेत राहिला कुणाल. ऑफ साईडच्या मध्ये हॅमट करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर फक्त 1च धाव. त्याला माहिती आहे कुणालला आता आपलं काम झालेलं आहे. या षटकामध्ये जितकं आपल्याला वसूल करायचं होता त्या वसुली तर केलेल्या. 25 नाही तब्बल 24 धावांचं हे महागडं षटक राहिलं. षटक संपन्न दुसरं. 34 धावा. 65चा पाठलाग करताना आपण पाहतोय धावपटलावरती लागल्या गेल्या त्या धावा 34 34. येणारे चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 चेंडू मध्ये आता 31. 31 धावांची गरज. 18-31 समीकरण. महत्वपूर्ण सामना सध्याच्या घडीला. पहिल्या फेरीतली 3री लढत आहे आणि नॉकआउट स्टेज सामने म्हणजे प्रत्येक मॅच जिंकणं तुम्हाला भरपूर महत्वाचं असेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं स्वप्नीलजी मोरे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो SM इंजिनिअरिंग. दुसऱ्या बाजूला नाभेश 11 विचुंबे, निलेशजी कांबळे साहेब असतील, बाळा शिंदे साहेब असतील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. आणि सध्याच्या घडीला निलेशजी कांबळे साहेबांनी, बाळा शिंदे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ अर्थातच नाभेश 11 विचुंबे. मी तर म्हणे नॉन पेपर या मॅच मध्ये देखील भरपूर पुढे आहे, कारण येणारे 18 चेंडू विजयासाठी 31 धावांची गरज आहे. जर पहिल्या 12 मध्ये 34 बनू शकतात तर पुढच्या 18 मध्ये 31 का नाही हा देखील मोठा प्रश्न असणार आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय विराट 11 कोलाट
बाळाशेठ महाबळे साहेब त्यांच्या विरुद्धमध्ये एनडीआर वॉरियर्स नावे या दोन संघांमध्ये पुढची विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळेल. तिथे नाणेफेकीचा कौल लागलेला आहे, जिंकला तो एनडीआर वॉरियर्सचा. प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला, चेस करण्याचा निर्णय त्यांचा असणार आहे. सध्या बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर गंधर्व इंगोलेला आपण पाहतोय, गंगाधर इंगवले असेल. गंगाधर बॉलिंग ट्रॅकवर षटक, तिसरं, पहिला चेंडू, सुरुवात विखुरलेल्या अवस्थेमध्ये. आता क्षेत्ररक्षण जास्त कुटप्पा होता, व्हाईट बॉल ऑफ स्टंपचा देखील बाहेर. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. येस, चेंडू रिलीज करण्यासाठी पुढे सरसावला, फॉलो थ्रू देखील चांगला आपल्याला पाहायला मिळाला. रिलीजिंग पॉइंट पण ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आणि टप्पा देखील जास्त अखूट ठेवण्यात आला होता. व्हाईट बॉल न केली सुरुवात. गंगाधर स्ट्रायकिंग इन वरती, कुणाल फॉलो थ्रू मध्ये आला, लवकर लाईन पिक केली, पुढ्यात मिळाला स्लॉट मध्ये आणि पाठवला चेंडूला प्लॉटच्या बाहेर. कुणालचा बॅटमध्ये आणखीन एक, हे तो अवेसा विरोधात ठोकलाय तो कुणाल. इट्स अ मेगा हिट सिक्सर. आणि नक्कीच जर स्ट्रायकिंग एंड वरती विचार केला तर कुणालला आपण पाहतोय सध्याच्या घडीला बैलगाडा शर्यत हा विषय भरपूर चर्चेतला आणि कुणाल देखील चर्चेतलं. कारण काय तर त्याला पालीगावच्या स्पर्धेमध्ये नक्कीच आदत बैल, आदत वासरू त्याला मिळाला होता आणि त्या अनुषंगाने कुणाल चर्चेत तर आला होता. पण सध्याच्या घडीला या रोहाकरांचं मन त्याने जिंकलंय. वैयक्तिक विचार केला तर आपण 8 चेंडू मध्ये 21 धावा संख्या त्याने बनवल्या आणि तासे विकेट आपल्याला पाहायला मिळते. गंगाधरच्या खात्यामध्ये पहिली आणि टीम SM इंजिनिअरिंगच्या खात्यामध्ये तिसरी विकेट. 41 आकड्यावरती लागणारा तिसरा धक्का. कुणाल बॅक टू दी पॅव्हेलियन. मी उल्लेख केला होता की चर्चेत का राहिला आहे आणि डेफिनेटली आम्ही त्या गोष्टीचा उल्लेख केला की सध्या बैलगाडा शर्यत सर्वात ट्रेंडिंगला चर्चेतला असलेला विषय आणि आदत किंग वासरू त्याच्या नावावरती पालीगावच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला देखील. आणि त्यानंतर आठवण होईल चिंट्या मात्रे मॅन फ्रॉम वसार पालीगावच्या स्पर्धेमध्ये त्याला देखील प्लॉट द टुर्नामेंटसाठी आदत वासरू मिळाला होता. म्हणजे सध्याच्या घडीला आपण पाहिलं बऱ्याच ठिकाणी आदत वासरू बैल देखील प्लॉट द टुर्नामेंटसाठी ठेवला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पवार की पावर, अक्षय पवार, सावळेश्वर स्पोर्ट्स सावळे. आडवा पाटण सावळे गावामध्ये पाठवला की काय बॉल. अक्षय पवारच्या बॅटमन पॉवर पॅक, फुल अँड पॉवरफुल, छप्पर तोड सिक्सर. खेळाडू अक्षय पवार आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमन पहिल्याच बॉल वरती षटकार. जसा मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवारला ऍक्शन रिप्ले आपण सिनेमॅटिक अँगलने पाहतोय. आडवा पाटण चढवलेला हल्ला गंगाधरच्या विरोधामध्ये. जणू काही यापूर्वी विकेट मिळवली त्याचं प्रत्युत्तर अक्षयने दिलं की कुणाल तारेकर बाद जरूर झाला असला पण इथे त्याची पुनरावृत्ती होणार नाही. त्या विरोधामध्ये षटकार ठोकला. यापूर्वी आपण पाहिलं कुणालच्या बॅटमध्ये एक असा षटकार आपण पाहिला. पण आता जसा मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवार आणि पवारांशी पावर मैदानाच्या आतमध्ये. गंगाधरचा चेंडू पुन्हा ड्राईव्ह करण्यास भाग पाडला गेला. करारा ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला कोणताही प्रोटेक्शन नाहीये. तुफान वेगानं अलॉंग द कापट एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर षटकारानंतर येतोय दैदिप्यमान चौकार. आता समीकरण बदललं गेलं. आडवा बॅटन पुन्हा एकदा यावेळेस लॉंग लेग रिजनला फिल्डर धावतात.
आणि आता चेंडू अडेल का पायसा. आउटफील्ड इथे भरपूर फास्ट आहे, थोडं कठीणच आहे चेंडूला अडवणं, पण अडवलं गेल्या चेंडूला. बॉडी लँग्वेज सध्याच्या घडीला शोल्डर्स डाऊन पुन्हा पाहू शकाल आपण. शोल्डर डाऊन झालेले आहेत पूर्णपणे. SM इंजिनिअरिंग टीमचे ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. हुक करायचा होता, एकाच सुटला. आणि या दरम्यान आपण पाहिलं तर धावा संख्या आपण पाहतो 54, 54 आकड्यावरती. 3 धावा पूर्ण केले गेले. 65चं लक्ष 54 झालेल्या आहेत. 11 अजूनही करायच्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकातला आपण पाहतो. हे देखील महागडे षटक. तब्बल 20 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 2 षटकार, 1 चौकार, 1 वाईट, 3 धावा पूर्ण केल्या आणि 1 विकेट महत्वाची मिळाली. जे आपण पाहिलं तर कुणाल तारेकरला बाद केलं. तो वैयक्तिक 21 धावांचा इंडिव्हिज्युअल त्याचं देखील एक महत्वपूर्ण योगदान राहिला मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन लेट कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जास्त उशीर केला फटका खेळण्यासाठी. त्या अनुषंगाने आपण थर्ड मॅन मध्ये बॉल पाहिला. जर थोडा लवकर खेळला असते कदाचित गलीमधून मागे गेला असता, चांगला धावा मिळाला असता, पण तितकीशी काही आता गरज नाही, कारण येणारे 12 चेंडू आणि फक्त 10 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी उत्तरार्धामध्ये 65चा पाठलाग करताना आपण पाहतोय नावेश 11 विसुंबेला गरज आहे ती 10 धावांची. सध्या गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर कौशल पाटीलला भिवंडी BC4 फॉर्मॅट मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी त्याची आपण पाहतोय. एक उंचपुरा शरीर यष्टीचा खेळाडू त्या अनुषंगानं बेनिफिट त्याला ॲज अ बॉलर सातत्यानं मिळतं, कारण गुडलेंथ हार्डलेंथ वरती हिट केल्याच्या नंतर त्याचे बॉल नैसर्गिकरित्या टॉस होतात. याच गोष्टीचा उल्लेख केला की गुडलेंथ हार्डलेंथचा भरपूर चांगला वापर सातत्यानं कौशल पाटील करत आला. नुकतीच बंटी ट्रॉफीची स्पर्धा आपण पाहिली, जिथे शेवटच्या चरणापर्यंत त्याने आपल्या संघाला घेऊन गेला. बरोडी च्या मैदानावरती ती स्पर्धा आपण पाहिली. BC फॉर्मॅट मध्ये पहिल्याच रजनीमध्ये चांगला खेळ केला होता कौशल पाटील ॲज अ बॉलर. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलं. थोडा सॉफ्ट स्टंपचा हलका बाहेर ठेवला. ड्राईव्ह करण्याचे ते भाग पाडले गेले. मिसफील्ड झाली आहे. चूक करतात फिल्डर आउटफील्ड मध्ये, आणि असं करून चालणार नाही. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर ज्या प्रकारे बॉडी लँग्वेज आपण पाहतोय SM इंजिनिअरिंग टीमच्या सर्वच खेळाडूंची, जणू काही सामना जवळपास त्यांनी सोडूनच दिला. शेवटच्या चरणापर्यंत संघर्ष करायला हवं माणसाने, पण इथे मात्र बॉडी लँग्वेज पाहता असं वाटतंय की सामना तर इथे मात्र जवळपास सोडून दिला असं दिसतंय. पण बिहाइंड द विकेट कॉन्फिडंट वाढवतात यष्टांच्या मागून सुमित सातत्यानं. डॉट बॉल आलाय, म्हणजे पहिला डॉट, त्यानंतर 2 धावा आणि पुन्हा डॉट, म्हणजे आता येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी अवघ्या 8 धावांची गरज आहे. ऑन पेपर सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर नावेश 11 वेचुंबे संघ मॅच मध्ये बराच पुढे आहे. 65चं लक्ष असताना 57 तर अद्याप बनवलात. केलाय आडवा बॅटनला मिसटायमिंग फटका. वॅकंट एरिया मध्ये बॉल पडलाय. मागून फिल्डर भरपूर वेगाने आले. एक कंप्लीट, एकच मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे 58 वर आपण पाहतोय. सध्या अक्षय पवार आणि मनीष शर्माने जबाबदारी घेतली आणि जबाबदारीनिशी खेळ देखील त्यांचा आपल्याला तितका चांगला पाहायला मिळाला. अक्षय पवारनं अटॅक केला. आल्या मैदानाच्या आतमध्ये षटकारानं सुरुवात केली. त्यानंतर चौकार पाहिला. त्यानंतर तिहेरी धाव वैयक्तिक 13 या आकड्यावरती तो देखील बॅटिंग करतोय अवघ्या 3 चेंडू मध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय पवार समोर कौशल पाटील. कौशलचा बॉल ऑन साइडला विरकावला हवेमध्ये. अक्षय पवारचा पाठमधून घुटना टेक, सिक्सर देख, आणखीन एक तडाखेबंद फटका स्क्वेअर लेगच्या बाहेर, सिक्सर. की जा आता मैदानाच्या बाहेर. बराच काळ तू थांबला असात, आता तुझी वेळ आलेली आहे. बाहेर पाठवलं मैदानाचा आणि स्कोर इज इक्वल नाव. धावा संख्या आता समांतर आहे. स्ट्रोक खेळाच्या नंतर काय कॉन्फिडंट दिसत होता अक्षय. कोलवडा पासा बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं आणि येस पाटला स्पर्श झाल्याच्या नंतर खाली पडला चेंडू. त्यानंतर मात्र ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. टेक्निकल टीम कडे डिसिजन सोपवला. सो आपण चेक करूया टेक्निकल टीम मध्ये.
चला आमचे टीव्ही अंपायर्स चेक करूया आपण एक्झॅक्टली काय घडलं. तुषार शिंदे सरांना विनंती करणं आपण स्वतः तिथे उपस्थित राहायचं आहे, कारण टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये. नॉट आउट. कॉन्फिडेंट दिसत होता सध्या अक्षय पवार. स्कोर इज इक्वल. धावा संख्या समांतर आणि या स्पर्धेमध्ये पहिला विजय मिळवण्याचा उंबरठ्यावरती नावेश 11 विसुंबे संघ. सध्या आपण पाहिलं तर षटक संपन्न झालं दरम्यान 4 षटकाच्या समाप्तीनंतर 64 धावा धावपटलावर आपण पाहतो. येणार आता शेवटचं एक षटक आणि अवघ्या एकेरी धावेची गरज आहे. फक्त एक धाव आता इथं मात्र बनवायची आहे ती नावेश 11 विसुंबे टीमला विजयासाठी. आलिमगर एक्सप्रेस हिमाशू आणि इथे एक धाव पूर्ण केले गेले आणि अशा करिता सामना संपलेला आहे. सामना इथं जिंकलाय तो नावेश 11 विसुंबे संघाने 7 गडी राखून मोठा विजय मिळवलाय. SM इंजिनिअरिंग संघावरती केली मात. आडलक स्वप्नील दादा मोरे, आडलक SM इंजिनिअरिंग संघ आपण वेळेवरती उपस्थित राहिला, त्या स्पर्धेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवलात याबद्दल आपलं कौतुक आणि आभार आम्ही व्यक्त करतोय. संपूर्ण श्री दावीर महाराज आयोजन कमिटी आणि श्री दावीर चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. आणि आपण लगेचच देऊया या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच.